सोन आहे सोनं, ह्याला ही शेतकऱ्याचं सोन आहे. हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे असं ठेवलेला आहे. इथे बापा एक जोड आणि कसं सोयाबीन काढू आम्ही. आणि राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपण थेट शेतामधून चालू केलेला आहे आणि मी शेतामध्ये आलो. इकडे बघू शकता, काल रात्रीच एक मेसेज आला होता रेड अलर्टचा आणि काल रात्रीपासून मुसळधार आणि संततधार पाऊस चालू आहे. रेड अलर्ट हा लातूर, बीड आणि धाराशिव या 3 जिल्ह्यासाठी आला होता आणि लातूर येथील मौजे नांदगाव या ठिकाणी रात्रीपासून मुसळधार आणि संततधार दोन्ही प्रकारचा पाऊस चालू आहे. आणि मी शेतामध्ये आला, जरा बघा म्हणलं शेतामध्ये काय काय विषय आहे. तर शेतामध्ये बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे, इकडे सोयाबीन आपलं सोयाबीन अक्षरशः काढायला आलेला आहे. सोयाबीन काढायला आले आणि पाऊस चालू आहे. आणि इकडे बघू शकता पूर्ण असं इकडे दिसायला का तुम्हाला आता असे पाय जवळ येतं. सोयाबीन कसं काढावं, हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि नैसर्गिक संकट हे शेतकऱ्यावर येतच राहते आणि आता पण आले. शेतकरी आहेत खचून थोडे गेलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. माझ्या पाठीमागं ही सोयाबीन हे आपलं आहे सगळं आणि सगळं सोयाबीन आपलं अक्षरशः काढायला आलं आहे. आता काढणीला आलेलं आहे सोयाबीन आणि फसफसा पाय जवळ आहे शेतामध्ये. कसं सोयाबीन काढावं आणि काय करावं, तर मग व्हिडिओ तुम्ही बघा. व्हिडिओ बघणार झाला तुम्ही जरा बघा. शेतकऱ्याची व्यथा थेट बांधावं नाही तर थेट शेतामध्ये आला त्याच्यामुळे डायरेक्ट आपला आला शेतामध्ये. आणि इकडे बघा, ही आपला मित्र जवळला आहे, ह्याचे बघा पाय की जवळ येतं. आणि कसं सोयाबीन काढावं आम्ही. आणि सोयाबीन सगळंच काढायला आलेलं, सगळं सोयाबीन काढायला आलं. पाणी आहे शेतामध्ये. तर व्हिडिओ बघा. आणि ही मेन म्हणजे दुसऱ्या तुकड्यामध्ये आहो, खालच्या तुकड्यामध्ये तर एवढं पाणी आहे का नाही, काय विषयच नाही. काही बघा एवढा आले पाय जवळ येतं. सोयाबीन कसं काढायचे, काढणीला आलेलं आहे सोयाबीन सगळं, लय अवघड. आणि तुम्हाला दाखवतो जरा सोयाबीन बी, थांबा 1 मिनटं. मग मोबाईल हा असा नरे मोबाईल सगळं ही सोयाबीन काढायला आलंय. अजून 2, 4, 5 दिवसात जर नाही काढलो, इकडे दाखव मग, 4, 5 दिवसात जर आपण सोयाबीन नाही काढलो तर अक्षरशः सोयाबीन ही झाडाची सोयाबीन आहे. पाय दाखव म्हणजे पाय तोच तुम्ही काढा. ह्या वर्षी वाटलं होतं सोयाबीन नंबर 1 आले, पाऊस वेळेवर चांगला टायमाला पडला. पण आता ही शेवटला पावसाने येऊन एवढं मोठं नुकसान, म्हणजे एवढं मोठं संकट आणलं का शेतकऱ्यावर, नैसर्गिक संकट लई. आता ही बघा सोयाबीन काढायला सोयाबीन आहे आणि काही दिवसात इकडे पाय बघा कसं सोयाबीन काढायची. आणि काही दिवसात जर सोयाबीन जर नाही काढलं तर झाडाला वापायची शक्यता आहे सोयाबीन. हे बघा असं नकानं दाबल्या सोयाबीन फुटाले. मग वापणार तर काय होईल दाखवा मला. बघा नकानं दाबल्या सोयाबीन फुटाले, कसं काढावं कसं नाही. आणि ते जर ही सोयाबीन आपलं आत्ता काढणीला आले काढणीला, आणि ही जर सोयाबीन आपण जर 4 ते 5 दिवसामध्ये नाही काढलो आणि असा जर पाऊस लागून राहिला तर हा सोयाबीन ह्या झाडावर चोपल्याशिवाय वापरणार काहीच विषय नाही. तर मग बघा तुम्ही जरा व्हिडिओला जरा सपोर्ट करा आपल्या. तरी अजून तुम्हाला दाखवतो खालचं मी, खालच्या नाळामध्ये किती पाणी ते नाही. तर चला मग. आणि तुम्हाला म्हणलं होतं का नाही मी, खालच्या तुकड्यामध्ये बघा इकडे पाणी, खालच्या तुकड्यामध्ये सगळे पाणी आहे, सगळं पाणी आहे तुकड्यामध्ये. आणि तिकडे वडी जे आहे ती असंच पट्टा आहे आपला, तिकडे पाणी तेवढं नाही, इकडे तर पाणीच आहे, काय विषय नाही. तर सोयाबीन कसं काढावं सांगा. आणि इथलं बी सोयाबीन तुम्हाला दाखवतो बाई, सोयाबीन दाखवतो मित्रांनो. हो का, सोयाबीन तर कसलं नंबर 1 आले. हां, ह्या वर्षी सोयाबीन नंबर 1 आलं. पाऊस पाणी चांगला झाला, वेळेवर पडला होता पाऊस पाणी. आणि पावसाचं एक नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर, सारखं शेतकऱ्यावर येते ते काही विषय नाही. शेतकऱ्यावर येते सारखं नैसर्गिक संकट, दुसरीकडे येत नाही. व्यापारी आपले मस्त आहेत सगळे. आम्हीच पिकवायचं आणि भाव त्यांनी ठरवायचं. भाव त्यांनी ठरवणार, विकणार आम्ही. 4-5 महिने मेहनत घेणार आम्ही. नैसर्गिक संकट आलं सहन करणार आम्ही आणि भाव ठरवणार कोण? व्यापारी. काय आईला बघा कसला सोनं आहे सोनं. ह्याला ही शेतकऱ्याचं सोनं आहे आणि ही शेतकऱ्याचं सोनं
निसर्गामुळं आता असं वाटोळं होईल असं वाटाले आणि वाटोळंच होईल मार्गावर आहे. इकडे बघू शकता तुम्ही पाणी, सगळं पाण्यामध्ये सोयाबीन आहे. सगळंही कसं काढायचं सोयाबीन. आणि सोयाबीन जर आता आपण जर 8-10 दिवसामध्ये जर नाही, म्हणजे 8-10 दिवस ते गरजच नाही, 7-8 4-5 दिवसामध्ये जर नाही काढलो तर ह्या झाडाला सोयाबीन वापल्याशिवाय राहणार नाही, ही मात्र गॅरंटी आहे. आणि ह्याच्यानं आपलं नुकसान 100% होणार आहे. तर सरकारला बी दोष देता येणार नाही. नैसर्गिक संकट आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. कोणताही सरकार असो त्याला आपण दोष देऊ शकत नाही. पण सरकारनं पण पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मदत करावी एवढीच विनंती. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही एक शेतकऱ्याची वेत आहे. मी एक स्वतः शेतकरी आहे. मी आपलं शेत आहे सगळं. आणि आपल्या शेताला आता इथं बघू शकता त्या तुकड्यामध्ये त्यामुळे थोडं पाणी साचले. आणि इकडे खाली इकडे सगळं सोयाबीन आपलं घ्यायचं माझ्याकडे. आणि सगळं सोयाबीन आपलं काढायला आलं आहे. आणि आपलंच नाही तर इकडे शेजाऱ्याचं बघू शकता. मी माझ्या एकट्याचंच म्हणणं की शेजाऱ्याचं बी सगळं सोयाबीन काढायला आलं आहे. जे आजूबाजूचे शेजारी आहेत तिकडे घ्या माझ्याकडे. आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला आलं आहे. आणि आम्हाला वाटलं होतं तिथं नदी काठचे जे शेती आहेत किंवा तिच्या आसपास शेती आहेत त्यांचं नुकसान झालं असतं म्हणजे त्या पुरामुळं. पण ह्या पावसामुळं सोबतच सगळ्यातच नुकसानीत झालेलं आहे. तर असा विषय आहे. आणि सगळं सोयाबीन काढायला आलं आहे. तर मग चला व्हिडिओ माझा इथं संपवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी, जय किसान, जय जवान, जय किसान. आणि हां, जय जवान आणि जय किसानच. जवानामुळं देश आणि किसानामुळंच देश, दोघांमुळं देश चालला आहे. एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.